मी प्रथमतः त्या काँग्रेस पक्षाचा निषेध करतो. हर्षवर्धन सपकाळ राज्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे, त्यांचाही निषेध करतो. या महाराष्ट्राला इतिहास आहे, मग तो मा जिजाऊ साहेबांचा असेल, सावित्रीमाई फुलेंचा असेल, किंवा आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला ज्यांचं नाव दिलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, अशा महिलांनी या भारत देशाला जगाला वेगळी दिशा दिली. अशा महिलांच्या बाबतीमध्ये आपण पुढाकार घेणं, अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे महाराष्ट्राला किंवा देशाला न शोभणार आहे. त्यामुळे निश्चित यांना जनता जसं निवडणुकीमधून आजपर्यंत मतातून जसं उत्तर देत आली तसंही पुढे देत राहणार आहे. यांचं नेतृत्व जर पाहिलं तर यांचं नेतृत्व सोनिया गांधी आहे. त्यांचा जन्म सुद्धा भारतात झालेला नाही, पण तरी देखील भारताच्या लोकांनी त्याला स्वीकारलं. पण त्यांना कुणी म्हटलं का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, मराठी बोलता येत नाही? मग त्यांना काय गुंगी गुडिया कुणी म्हटलं का? असं वाटतं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे त्यांच्याबद्दल वक्तव्य करायचे तेच बरोबर होतं असं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय. बोलायला आणि कामाला जसं अजितदादा होते तसं तुम्हाला या महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवींची वारसदार म्हणून, सावित्रीबाईंची वारसदार म्हणून आणि मा जिजाऊ साहेबांची वारसदार म्हणून तुम्हाला सुनेत्राताईंचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे.